मानवीय तस्करीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे। विदेशातून मुली इम्पोर्ट करण्यामध्ये महाराष्ट्र पहिला असं एनसीआरबी म्हणजे केंद्र सरकारचाच रिपोर्ट म्हणतो। तुम्ही एक कुठल्या तरी गावाचा विषय तिथे घेतलाय तस्करीबद्दल लहान मुलांच्या, इथं जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्र या देशामध्ये एक नंबरला आहे तस्करीच्या बाबतीत। त्यामुळे ही परिस्थिती फक्त एका गावाची एका शहराची नसून ही अख्ख्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे आणि ह्याला पूर्णपणे होम मंत्रालय तिथं महाराष्ट्राचं जबाबदारी असं आपल्याला म्हणावं लागेल। त्याला जोडून विचारतो कारण स्वतःच्या पोटच्या 14 मुलांना जन्म द्यायचा, त्यापैकी 6 मुलं विकायची, नेमकं कुठे महाराष्ट्र कुठल्या बाजूला चाललेला आहे काय सांगाल? नाशिकमधली जी घटना आहे त्र्यंबकेश्वरची, विकासाच्या बाबतीत आज महाराष्ट्र कुठं ना कुठेतरी कमी पडतोय। नोकऱ्या देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र कमी पडतोय। जो मूलभूत हक्क आहे लोकांना जो दिला गेला पाहिजे त्यात महाराष्ट्र कमी पडतोय। शेतकऱ्याला हमीभाव देण्यासाठी महाराष्ट्र कमी पडतोय। मजूर तिथं अडचणीत आहे आणि मग सरकार कशावर चालतंय तर 1500 रुपये महिन्याला आपण जर महिलांना दिले त्याच्यावर आपण निवडून येतोय, त्याच्यावर हे सरकार मस्त आहे। 80,000 पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टर अडचणीत आहेत। मग या सगळ्या हेतूतून गरिबी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या या देशात आणि महाराष्ट्रात वाढत चाललेली आहे। जर ती घटना तशी घडली असेल, पोटच्या मुलांना जर तिथं पैशासाठी विकलं जात असेल, ही दुर्दैवी गोष्ट आहे। एक तर ही चुकीचीच आहे, मी निषेधच या गोष्टीचा करतो। तुम्ही पालक असणार, कितीही आर्थिक परिस्थिती तुमची हलाखीची असली पण पोटच्या मुलांना विकणं हे अयोग्य आहे। पण हे अयोग्य असताना त्यांच्यावर कारवाई करत असताना ही परिस्थिती का आली या महाराष्ट्रामध्ये याचाही खऱ्या अर्थाने अभ्यास सखोल दृष्टिकोनातून त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे।